अबोली या मालिकेच्या 19 सप्टेंबरच्या भागामध्ये श्रेयस आता धावत असतो आणि तो खूप घाबरलेला असतो. काहीही झालं तरी मला इथून वाचायला पाहिजे, कारण त्याला आपल्यावरती आलेला धोका समजलेला असतो. मग श्रेयस तिकडून धावत 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 ज्या वेळेला बाहेर पडतो, तो आता इकडे पोलिसांना कॉल करून तो माझा जीव धोक्यामध्ये आहे असं पोलिसांना सांगतो. पोलीस सांगतात ठीक आहे, तुमचं लाईव्ह लोकेशन पाठवा असं म्हणत तो आता लाईव्ह लोकेशन पाठवतो. लाईव्ह लोकेशन पाठवल्यावरती समोर तो येतो आणि इकडे आता मनवा आणि क्रिश या दोघांना धडकतो. मनवा आणि क्रिश या दोघांना धडकल्यावरती मनवा आपल्या आता बाईकवरती असलेला चाकू काढते आणि त्याचा पाठलाग करायला. मनवा त्याला चाकू दाखवते. मग घाबरलेला श्रेयस आता धाडकन तिकडे निघतो आणि मग मात्र आता तिकडे पळायला लागतो. मनवाला पाहिल्यावरती आता श्रेयस घाबरतो आणि आता तो पळतो. मग तिकडून तोपर्यंत अंकुश अबोली येतात. मनवा त्याच्या दिशेने धावायला लागते. मग उलट्या दिशेने आता मात्र तो निघतो आणि तितक्याच अंकुश अबोली आल्यावरती इकडे आता श्रेयसला कुठे गेला असं विचारलं असता तो सांगतो क्रिश की ह्या दिशेने गेलाय. मग ज्या दिशेने श्रेयस धावत गेलेला असतो त्या दिशेने आता अंकुश आणि अबोली धावत पळत जातात आणि श्रेयस वाचणार नाहीस तू आता असं म्हणत अबोली त्याला आता आवाज देते. त्यावरती श्रेयस अबोलीच्या मागून वार करतो, अबोलीला धक्का देतो, तिथे असलेली काचेची बॉटल फोडतो आणि अबोली तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. यावरती अबोली त्याला सांगते हे बघ श्रेयस, मला न तू काहीही कर, फक्त मला एक गोष्ट तू सांग की या सगळ्यामध्ये तू माझ्या भावाला मारलं आहेस का? तू माझ्या भावाला मारलंस का आणि दया डोंगरेचा खून तू केलास का? श्रेयस म्हणतो हो, प्रिन्सला मीच मारले आणि दया डोंगरेला पण मीच मारलं. प्रिन्स तुला त्रास देत होता. मी तुझ्याशी खूप प्रेम करतो. मी तुझ्यावरती इतकं प्रेम करतो जितका तो अंकुशसुद्धा करू शकत नाही आणि तितकं प्रेम मी तुझ्यावरती करतो. त्यावेळेला तू का माझं प्रेम नाकारलंस? तू माझं प्रेम नाकारून या सगळ्यामध्ये मला खूप मोठा धोका दिलेला आहेस आणि त्यावेळेला तू मला धोका दिलास आणि तुला त्रास देत होता तो म्हणजे प्रिन्स आणि म्हणून मी त्याला मारून टाकलं. आणि अंकुशसुद्धा या सगळ्यामध्ये तुझ्या तुझ्या माझ्या आड येत होता ना, म्हणून त्या अंकुशला सुद्धा मी मारून टाकलंय. त्यावेळेला आता अंकुशला मारण्यासाठी किंवा अंकुशला अडकवण्यासाठी दया डोंगरेला मारलंय असं आता श्रेयस सांगतो आणि तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस. अबोली म्हणते हे बघ श्रेयस, हे जे तू काही केलंस ना त्या सगळ्यामध्ये तुला तुझी शिक्षा भोगावीच लागणार. आणि आता सगळं कन्फेशन आपलं इकडे श्रेयस जे करत असतो, बोलत असतो ते सगळं रेकॉर्डिंग करत असतो तो म्हणजे क्रिश रेकॉर्डिंग करतो. श्रेयस म्हणतो मी सगळं हे जे केलं असलं ना तरी तुझ्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आहे. तुझ्याकडे पुरावा नाही आहे की मी हे केलंय. पण श्रेयसला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये पुरावा हा सगळा आता क्रिश गोळा करत असतो. त्याच वेळेला आता समोरून अंकुश एक फास टाकतो. तो फासचा दोरा आणि आता मात्र श्रेयसच्या गळ्यात पडतो. श्रेयसच्या गळ्यामध्ये पडल्यावरती श्रेयसला अंकुश वरती खेचतो आणि आता अबोली सांगते की बघ मला एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये तुला तुझ्या पापाची शिक्षा मी देणारच आहे. तुझा गुन्हा तू कबूल कर. यावरती श्रेयस म्हणतो हो मी केलंय हे सगळं. तू मला काहीही केलंस ना, मला मारलंस तरी मला चालणार आहे. अबोली आता हातामध्ये एक चाकू घेते आणि एक एक करत श्रेयसच्या दिशेने पावलं टाकते. तू तुझा गुन्हा कबूल केलेला आहेस, तुला आता नियती शिक्षा ही देणारच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव श्रेयस, तू जे फुशारक्या मारत असतोस ना की मी काहीही केलं तरी कुणाला काहीही कळणार नाही, त्याचा मात्र अंत झालाय. तुझ्या विरुद्ध मला पुरावा सापडलेला आहे असं म्हणत ती आता त्याच्या पायाखाली असलेल्या गोणी फोडते आणि त्यातली वाळू काढायला लागते. हळूहळू श्रेयसच्या पायाखालची वाळू कमी व्हायला लागते. श्रेयस खाली खाली घसरायला लागतो आणि त्याच्या गळ्याभोवतीचा फास पक्का होतो. अंकुश म्हणतो दुसऱ्याला त्रास दिल्यावरती आपल्या स्वतःला जितका त्रास होतो ना ते सगळं तुला इथे समजणार आहे असं म्हणत आता इकडे अंकुश इकडे बोलत असतो. मग अबोली श्रेयसचा दोर कापते आणि त्याला खाली पडते आणि ती म्हणते तू जरी कितीही गुन्हे केले असलेस ना तरी सुद्धा तुझ्या थराला मी उतरू शकत नाही. नियती तुला शिक्षा देईल. पण मी एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकते की या सगळ्यामध्ये तुला शिक्षा ही मिळणारच. मी नाही तर नियती देणार. तुझ्या खुनाने
नीताने माझे हात खराब करायला मला वेळ नाही लागले असं म्हणत अबोली श्रेयसला चांगलाच धडा शिकवते आणि म्हणते तू जा, तुला कोर्टात मी धडा शिकवणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कोर्टामध्ये ही अबोली नेहमीच जिंकते, सत्याची साथ असते आणि या सत्यामुळे तुझा पर्दाफाश होणार आहे असं म्हणत अबोलीने आता इकडे श्रेयसला धमकी दिलेली असते. मग श्रेयस तिकडून पळून जातो. मग अबोली घरी येते. घरी आल्यावरती रमा तिला म्हणते काय ग अबोली काय झालं. नीता म्हणते काय ग अबोली काय झालं. अबोली म्हणते आता काळजी करण्याचं कारण नाहीये, आपल्याकडे पुरावा आलेला आहे. आई आत्तापर्यंत आपल्याकडे पुरावा नव्हता, पण आत्ता आपल्याकडे पुरावा आहे, याच्या व्यतिरिक्त अजून पण पुरावे आहेत असं म्हणत ती आता श्रेयसने दिलेलं कन्फेशन हे सगळं रमाला दाखवते. रमा म्हणते किती नीच माणूस आहे, यानेच आपल्या प्रिन्सला मारलं, यानेच या सगळ्यामध्ये आता दया डोंगरेला मारून अंकुशला अडकवलं, या सगळ्याचा त्याला चांगलाच धडा मिळेल असं म्हणत आता मात्र रमा इकडे चिडलेली असते. अबोली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही बघत बसा त्याला मी कशी शिक्षा देते. इकडे अंकुश घरी येतो. अबोलीच्या लावलेल्या पोस्टरकडे बघत बसतो. अबोली तू हे चांगलं नाही केलंस, तुला काय वाटलं की मी या सगळ्यामध्ये घाबरलोय का. मी घाबरलो नाही, मी दुप्पट वेगाने तुझ्या विरुद्ध उठणार आहे, दुप्पट वेगाने येऊन तुला शिक्षा देणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे श्रेयस चिडलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये तो तिकडे असताना एक फोन कॉल येतो. फोन कॉल आल्यावरती त्या फोन कॉलवरती कोणीतरी पलीकडून बोलत असतं आणि श्रेयस म्हणत असतो काय माझ्या विरुद्ध पुरावा. त्या अबोलीला काय वाटलं की मी घाबरलोय, मी तिला घाबरून आता मी काय लपून बसलंय. मी या अबोलीला बिलकुल घाबरलेलो नाही आहे, तिला मी धडा शिकवणारच आहे. तिला असं वाटत असेल की तिने सगळी ही नाटकं केली म्हणून मी काही माघार नाही घेतलेली आहे, मी कोणत्याही बाबतीमध्ये माघार घेतली नाही. अबोलीशी दटायला मी तयार आहे, पण तू माझ्या बाजूने आहेस ना, तू मला ते सगळे पुरावे देशील ना असं म्हणत श्रेयस बोलत असतो. तर श्रेयस बोलत असतो ती व्यक्ती असते नीता. नीता जरी सुधारल्याचं नाटक करत असली तरी नीता सुधारलेली नसते आणि अबोली जरी नीतावरती विश्वास ठेवण्याचं नाटक करत असली तरी अबोली मात्र नीतावरती विश्वास ठेवतच नसते. या सगळ्याचा उपयोग करून आता अबोली खूप मोठा गेम उलटा करणार असते. मग अबोली घरी येते आणि आई हे सगळे रिपोर्ट तुमच्याकडे ठेवा, म्हणजे हे सगळे जे पुरावे आहेत ना ते तुम्ही तुमच्या हातामध्ये ठेवलेत ना तर बरं होईल असं म्हणत ती आता रमाच्या हातामध्ये सगळे पुरावे देते आणि ते तिला नीट ठेवायला सांगते. त्यावरती मग मात्र आता इकडे अबोली सांगायला लागते की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा हे पुरावे तुमच्याकडे ठेवा. तर अंकुश म्हणतो अबोली अगं तू काहीतरी चुकतेस, म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगू का की या सगळ्यामध्ये रमाकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे ठेवणं हे खूप रिस्की आहे. यावरती अबोली म्हणते कसं आहे ना, मी आणि आता इकडे मनवा आम्ही दोघीजणी दरवेळेला अशा बाहेर जात असतो, आमची कामं असतात, मग पुरावे आमच्याकडे सेफ नाही ना राहणार, त्याच कारणासाठी मी हे पुरावे आईंकडे देण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत अबोली ते पुरावे देते आणि म्हणते हे पुरावे मला असं वाटते आईंकडे सेफ राहतील. हे सगळं नीता ऐकत असते. नीता ऐकावे म्हणूनच अबोलीने हे सगळं केलेलं असतं आणि पुरावे मुद्दामच तिने आता दिलेले असतात ते म्हणजे रमाकडे पुरावे आहेत हे नीताला माहिती असतं. मग तोपर्यंत मनवा सांगायला लागते वहिनी मला जरा बाहेर काम आहे. यावरती अबोली म्हणते मनवा आत्ता काय तुला काम. यावरती मनवा सांगते वहिनी मला एका मैत्रिणीकडे जायचं आहे. त्यावरती अबोली म्हणते मनवा अगं काय चाललंय तुझं. मनवा म्हणते मी वहिनी सांगते ना मला महत्त्वाचं काम आहे तर मी येते काम करून असं म्हणत मनवा आता या सगळ्यामध्ये बाहेर पडते आणि नीता या गोष्टीचा फायदा घेते. म्हणजे आता पुरावे चोरणारा दुसरा तिसरा कुणी नसून मनवा आहे हे भासवण्याचा ती प्रयत्न करते आणि ती आता मनवाचे कपडे घालते आणि त्यानंतर ती रमावरती हल्ला करते आणि रमाकडून ते पुरावे चोरण्याचा प्रयत्न करते. ती आता राघूला पण मारते. त्यानंतर श्रेयसला फोन करून ती पुरावे देते. आता श्रेयसला फोन केल्यावरती ती ते पुरावे देते, पण तोपर्यंत इकडे आता अबोलीला घरून फोन येतो की या सगळ्यामध्ये इकडे मात्र सगळे मनवाने त्या दोघींना मारले, मनवाने मारून पुरावे नेलेत. मग नीता येते आणि मनवा तुझी हिंमत कशी झाली या सगळ्यामध्ये माझ्या आईला आणि बहिणीला मारायची आणि पुरावे चोरण्याची, थांब तुला धडा शिकवते असं म्हणत इकडे आता चिडलेली नीता मनवावरती एक थप्पड मारणार. तितक्यात अबोली येते. अबोलीला माहिती असतं हे नीताचं कारस्थान आहे आणि याच कारणास्तव अबोलीने तिला या सगळ्यामध्ये अडकवलेलं असतं. नीताचं कारस्थान तिच्याच अंगावरती उलटवत अबोलीने नीताचा हात धरत नीताच्या सणसणीत थोबाडीत देत तुम्हीच हे सगळं केलंय असं म्हणत तिला चांगला धडा शिकवलेला असतो. आता अबोलीने हे पुरावे दुसरीकडे कुठेतरी सेफ ठेवले असते
असतील आणि या पुराव्यांमध्ये अबोलीला नक्की आता यश मिळणार श्रेयसला मारण्यासाठी, आणि हे पाहणं फारच रंजक ठरणार.